अजून काय ह्याच्यात चेंजेस करतो वांग्यात काय बघा बरं का? हा वांग्यात करतो की. नमस्ते. तर या ठिकाणी आपण इंदापूर तालुक्यात वांगे आणि मिरची या पिकामध्ये जे काही ट्रीटमेंट किंवा कन्सल्टिंग करतो त्याचं झालेले चेंजेस यापूर्वी आपला यूट्यूबला एक व्हिडिओ आहे तो पाहून घ्या. आत्ताची सेटिंग आणि हे झालेले बदल महत्त्वाचं. आता वांगे किडकं निघत नाही आहे. पाऊस पडल्यानंतर म्हणजे साधारणपणे ऑक्टोबर नंतर नोव्हेंबरपर्यंत वांग्याला फ्लावरिंगचा प्रॉब्लेम होता. नवीन फळधारणा होत नव्हती. आता ही नवीन फळधारणासुद्धा सुरू आहे. त्यानंतरनं मिरचीमध्ये सुद्धा झालेले बदल हे या पद्धतीने आहेत. सगळ्यात महत्त्वाचं ही मिरचीची क्वालिटी म्हणजे कलर शायनिंग वगैरे सगळं चेंजेस झालेलं आहे. आता की जी मिरची आपल्याला काढण्याची मनस्थिती संबंधित बागायतदाराची होती तर ती बदललेली आहे. आणि इथून पुढं जे काय रेट भेटतील किंवा जे काय मार्केटला असणाऱ्या कंडिशननुसार हे जे पीक जाणार आहे या संदर्भामध्ये नंतरचे अपडेट तुम्हाला नंतर मिळतील. आता चेंजेस झालेले. आत्ता एक 4 दिवस पाण्याचा ट्रेस असल्यामुळं थोडंसं बागेमध्ये थोडा ट्रेस दिसतो मिरचीमध्ये पण आणि वांग्यामध्ये पण. पण मेन महत्त्वाचा पर्पज आपला एकच आहे की कन्सल्टिंग करताना आपला मेन हेतू फक्त पेरू बागेसाठी आहे. परंतु आंतरपीक असल्या कारणाने आपण त्यावरती मार्गदर्शन करतो. आणि हे जे पलीकडे दिसत आहेत तर एक मिनटं त्यांना त्यांचं नाव सांगतो. हो तुमचं नाव सांगा फक्त. नाव सांगा फक्त तुमचं. नाव 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 अभिजित किसन गोरे आणि तालुका अकोले, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. ओके. तर संबंधित जे पेरू बागायतदार आहेत ते हे आहेत. आणि हे तुम्हाला बाकीच्या गोष्टी तुम्ही सांगितलेल्या आहेत की बाबा ह्यांची मानसिकता मिरची ठेवण्याची नव्हती. पाऊस झाल्यानंतर बाकीचे जे प्रॉब्लेम होते ते नंतरनं किडकं वांगं निघत होतं ते थांबलं आहे. त्यानंतर नवीन आत्ता ही मिरचीच्या मध्ये काय झालं 4 दिवसामध्ये पाण्याचा प्रॉब्लेम झाला. पाणी मिळालेलं नाही आहे त्यामुळे थोडंसं झाडं थोडी सुकलेली दिसत आहेत. परंतु ही नवीन मिरची लागलेली आहे. नंतर फ्लावरिंग झाल्यानंतरचे हे बदल आहेत. तर हे या व्हिडिओमधून सांगण्याचा उद्देश एकच की आपला मेन पर्पज मी काम करतो आहे हॉर्टिकल्चरमध्ये. तर त्यामध्ये पेरू बाग असेल, तुमचं केळी बाग असेल, नंतरनं शुगर केन आहे, ह्या संबंधित पिकामध्ये आपण काम करतो. आणि मल्टिपल अँगलमध्ये काम आहे आपलं. एकाच क्रॉपवर आपण कन्सल्टिंग करत नाही आहे. त्याचा उद्देश वेगळा आहे की एका शेतकऱ्याला 4-4 कन्सल्टंट घेण्यासाठी कधी पण फायदेशीर राहत नाही आहे. तर नाममात्र सशुल्क अशी सेवा आपण या ठिकाणी देत असतो. आणि हे झालेले बदल आणि ही अशी या ठिकाणची ही मिरची आहे. हे सगळ्या गोष्टी ह्या व्हिडिओमध्ये देत आहोत. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.